राज्यातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी वाहतूक पोलिसांना महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी परवरी सचिवालयात बैठक घेऊन या सूचना केल्या। यावेळी कळंगूटचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो, परवरीचे महसूल मंत्री रोहन खवटे, पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळकर आणि वाहतूक खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत परवरीतील साई सर्व्हिस जवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। सध्या मांडवीवरील तिसऱ्या पुलाच्या बांधकामाला वेग आलाय। या पुलावर येत्या जुलै महिन्यात स्लॅब ठेवले जाणार आहेत। त्यासाठी अवजड यंत्रसामग्री वापरली जाणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडण्याची शक्यता आहे। असं होऊ नये म्हणून हे काम रात्री 11 ते पहाटे 5:30 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे। या काळात एका पुलावरील वाहतूक बंद ठेवली जाईल। स्मूथ फ्लो ऑफ ट्रॅफिक जावचे म्हणून आज मीटिंग आसली। ऑनरेबल रेव्हेन्यू मिनिस्टर रोहन खवटे एंड परवरी MLA, myself for the Kalangut constituency, Chief Minister was there, Penjim MLA was there, Siddharth Kokolekar. So now the bridge work, the new bridge from Parvarim to Penjim, that bridge spans have to be put, that is the main slabs. So they need to work at night. So they are also looking at the angle of at night 11 o'clock till morning 5:30 to make a traffic diversion from Beti, so that these slabs are put before the rains till the last pillar of the Penjim of the bridge that is at Betim side. हे करपा खातीर आयज CMन डिस्कशन केला। एक सगळ्यांची एक जॉयंट मिटींग आपयल्ली। ट्रॅफिक सिच्युएशन जे आयज वाडत चल्लेलें आसा गाडयांचें प्रमाण, सो खंय तरी बऱ्या प्रमाणांत एक नवी ट्रॅफिक सिस्टम अमलात हाडची, नवें एनफोर्समेंट सारको करचो आनी जी वायलेशन जाता ती एक स्ट्रिक्टली तांचेर नजर दवरून ते बंद करची, असो एक ओवरऑल निर्णय जाला। रिव्ह्यू घेतला खंयच्या ट्रॅफिक सेलान कितें रिक्वायरमेंट आसा आनी ते लोकल जे पळय इलेक्टेड मेंबर्स आसा तांचे कडेन विचारून घेतल्या की वॉट इज देयर रिक्वायरमेंट फ्रॉम ट्रॅफिक सायड. सो वी हॅव हर्ड देम एंड वॉट एवर द सोल्युशन पॉसिबल वी वील